खोटं प्रमाणपत्र काढणाऱ्यांवर कारवाई निश्चित। खोटं प्रमाणपत्र दिल्यास अधिकारी जबाबदार। बैठकीनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं महत्त्वाचं विधान। ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही। ओबीसी समाजाने 10 तारखेचा मोर्चा मागे घ्यावा। मंत्री बावनकुळेंचं आवाहन। नागपूरच्या विमानतळ धावपट्टीला विलंब। आठवड्यामध्ये पूर्ण होणाऱ्या धावपट्टीला 1.5 वर्ष लावली। नागपूरकरांना 150 कोटींचा चुना लावला। नितीन गडकरींचा विमानतळ प्राधिकरणावर थेट हल्ला। चंद्रकांत पाटलांनी निलेश घायवळला पोचलं। घायवळला विदेशात पळून जाण्यात चंद्रकांत पाटलांकडून मदत। रवींद्र धंगेकरांचे चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप। जालना जिल्ह्याला अतिवृष्टीच्या यादीतून वगळलं। निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या चुकीमुळे जिल्ह्याला अतिवृष्टीतून वगळलं। ठाण्यामध्ये बंजारा समाजाचं आंदोलन। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या। बंजारा समाजाची सरकारकडे मागणी। मुसळधार पावसाचा एसटी महामंडळाला मोठा फटका। वाशिम जिल्ह्यात एसटीच्या तब्बल 53 फेऱ्या रद्द। एसटी महामंडळाला जवळपास 30,60,000 रुपयांचा फटका। पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन। शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात प्रशासनाला निवेदन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।